हा दीपोत्सव मराठी ऐक्याचा ठाकरे बंधूंची युती पक्की, ज्यांना सोबत यायचंय त्यांनी यावं, संजय राऊत यांचं वक्तव्य. राज ठाकरेंचा उद्या गोरेगावमध्ये मेळावा. निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर बूथ एजंटना तातडीनं मेळाव्याचं निमंत्रण. राज ठाकरे काय कानमंत्र देणार याकडे लक्ष. ठाण्यामध्ये भाजपाची स्वबळाची बॅनरबाजी. चप्पा चप्पा भाजपा, सर्वत्र दिसेल फक्त आणि फक्त भाजपा बॅनरची चर्चा. महायुतीतच लढतीची दाट शक्यता. नगराध्यक्ष निवडणुकीसाठी लोकप्रिय चेहरा तपासा. पक्षातील किंवा पक्षाबाहेरील लोकप्रिय चेहऱ्यांना पक्षामध्ये घ्या. खासदार श्रीकांत शिंदेंच्या स्थानिक कार्यकर्त्यांना सूचना. निवडणूक आयोगाकडून जिल्हाधिकाऱ्यांना मतदार याद्यांमधील घोळाच्या चौकशीचे आदेश. चौकशी अहवालाची प्रत विरोधकांना मिळणार. महाविकास आघाडी नेत्यांच्या आरोपानंतर निवडणूक आयोगाचं पाऊल. कल्याणमध्ये शिंदेंच्या माजी नगरसेवकाच्या गाडीवर हल्ला. हल्ल्यामध्ये माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांच्यासह ज्ञानेश्वर सपाट, ओमकार सपाट जखमी. यामध्ये कार्यालयासमोरील भांडण सोडवून जखमी इसमाला रुग्णालयामध्ये नेत असताना हा हल्ला. सोलापूर जिल्ह्यामध्ये आणखी राजकीय पटाके फुटणार. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंचा दावा. सांगोल्याचे माजी आमदार दीपक साळुंखे पाटीलही भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता. दरिंदे पाटलामुळे मराठा ओबीसी समाजात अंतर पडलं. भुजबळांचे जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल. हा मराठ्यांचा नव्हे, दारूवाले वाळूवाल्यांचा नेता असल्याचीही केली टीका. भुजबळांना फडणवीसांना बदनाम करायचं आहे. जरांगेंचा भुजबळांवर पलटवार, तर भुजबळांचा जामीन रद्द करण्याचीही मागणी. विखे आले आणि महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेले. जरांगेंना वारंवार भेटायला जाणाऱ्या विखेंना रोखा. भुजबळांची सरकारकडे मागणी, तर विखेंचाही भुजबळांना सूचक इशारा. पुण्याच्या कॉलेजनं कागदपत्र पडताळणी सर्टिफिकेट न दिल्यानं लंडनमधील नोकरी गेली. प्रेम बिराडे या तरुणाचा दावा, तर मॉडर्न कॉलेजचे एचओडी आणि उपप्राचार्यांना निलंबित करा. आरपीआय खरात गटाचे सचिन खरात यांची मागणी. औरंगाबाद रेल्वे स्थानकाचं नाव आता छत्रपती संभाजीनगर. शासनातर्फे अधिसूचना काढली. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केलेल्या पत्र व्यवहाराला यश. नवी मुंबईमधील कामोठेमध्ये केस रंगवण्यासाठी गेलेल्या महिलेशी पार्लर मालकाचं गैरवर्तन. लुक अँड लाईक युनिसेक्स पार्लरमधला हा सीसीटीव्ही समोर. संतप्त नागरिकांकडून मालकाला मारहाण. नंदुरबारमध्ये भीषण अपघातामध्ये 9 जणांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी झाल्याचीही माहिती. मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता. गेल्या काही दिवसांमध्ये सतत वाढणाऱ्या सोन्या चांदीच्या दरामध्ये घसरण. सोन्याचे दर 3,000 रुपयांनी तर चांदीचे दर 5,000 कोसळले. सध्या सोनं 1,32,000 प्रति तोळा, तर चांदी प्रति किलो 1,75,000 रुपयांवर.